चला तर मंडळी, आज मी करते पावभाजी कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्त पसारा न करता बरं का. पावभाजी करता करता मी तुमच्याबरोबर एक किस्सा सांगते. 8 ते 10 वर्षापूर्वीचा किस्सा आहे हा. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पावभाजी खायला गेलो आणि बायकांचा एक अंदाज असतो पहा, या भाजीमध्ये काय काय टाकलं असेल. तसाच मी त्या भाजीचा अंदाज लावला. यामध्ये तुरीची डाळ टाकली असेल, मुगाची डाळ टाकली असेल, फ्लावर, बटाटा, वाटाणा टाकला असेल आणि एकंदरीत अशी भाजी बनवली असेल. तर तशी भाजी मी बनवायला घेतली घरी 8 ते 10 दिवसानंतर. तर मी पावभाजीमध्ये तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टाकली होती ज्यावेळी मी पहिल्यांदा पावभाजी बनवली होती. कारण त्यावेळी मोबाईलचा साईज पण एवढा मोठ्या नव्हत्या किंवा मग इंटरनेटचा जमाना खूप कमी होता. यूट्यूब हे माध्यम आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. तर हळूहळू काळ बदलत गेला तशी मी पण बदलत गेली आणि माझ्या पावभाजीची पद्धतसुद्धा बदलत गेली. तर ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी. कशी झाली पावभाजी नक्की सांगा आणि जाता जाता लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.